आगरी सेनेचा 38वा वर्धापन दिन पदार्पण करीत आहे. आगरी बहुजन समाजाच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात आगरी समाजाचे महामानव राजा रामजी साळवी साहेब यांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे. बहुजन समाजावर होणारा अन्याय अत्याचारांना प्रतिकार करण्यासाठी व तमाम आगरी समाजातील तरुणांना संघटित करण्यासाठी राजाराम साळवी यांनी 1 ऑगस्ट 1986 साली आगरी सेनेची स्थापना केली. आगरी सेनेची येणाऱ्या काळात वाटचाल आक्रमक अक्षता म्हात्रे या भगिनींची झालेली हत्या व अत्याचार या विषयावरती कोणत्याही मीडिया अथवा राजकीय नेत्यांनी न्याय मिळावा हे बोलायला तयार नाहीत, कारण या प्रकरणात अत्याचार करणारे हिंदू पुजारी आहेत. तर दुसरीकडे यशस्वी शिंदे या भगिनींची झालेली हत्येच्या प्रकरणात एक मुस्लिम समाजातील युवक समाविष्ट आहे. हे कळताच मतांचे राजकारण करत लव्ह जिहाद सारखा विषय पुढे आणून राजकीय नेते व मीडिया आरडाओरडा करू लागलाय. आम्ही एकच सांगू की प्रशासनाने मतांचे राजकारण सोडून अत्याचार करणाऱ्या कोणत्याही धर्माचा आहे हे न बघता आमच्या या दोन्ही भगिनींना लवकरात लवकर न्याय मिळवून या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे. आगरी समाजाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलेल्या मागणीनुसार आगरी कोळी समाजाचा विकास साधता यावा याकरिता आगरी कोळी महामंडळ स्थापन करावे. यामुळे समाजातील वंचित असलेल्या घटकाला विकासासाठी योग्य निधी उपलब्ध होऊन समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. आजच्या दिवशी आम्ही हा संदेश दिलाय की प्रत्येक जण आपल्या उद्योगामध्ये प्रगती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन आगरी सेना देणार. सर बोला. आगरी सेनेचा 38वा वर्धापन दिन आहे, आज काय सांगतो? या वर्धापन दिवशी आम्ही संदेश दिलेला आहे, प्रत्येक माणूस उद्योगामध्ये आला पाहिजे आणि त्याची प्रगती व्हायला पाहिजे, हा आम्ही आज संदेश दिलेला आहे. सर, आगरी समाजाचे खूप प्रश्न आहेत आणि आगरी समाजात मागे पडत चाललाय, काय करणार त्याच्यामध्ये? नाही, आगरी सेनेचा माणूस मागे नाही पडलेला. आगरी सेनेचा माणूस बलाढ्य झालेला आहे, त्याच्याकडे आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती झालेली आहे आणि तो आज जगाबरोबर धावायला निघालेला आहे. कशा प्रकारे पुढची वाटचाल असणार आगरी सेनेची तुमच्या पूर्ण याच्यामध्ये? आगरी सेनेच्या माणसाचा विकास व्हावा हीच आमची भावना आहे आणि तो विकास बहुत म्हणजे बऱ्याच फरकाने झालेला आहे आणि म्हणून जिथे तिथे आगरी समाज आहे तिथे तिथे प्रगती झालेली आहे आणि त्या प्रगतीच्या वाटा त्यांनी शोधलेले आहे. आता आणि 38 वर्षापूर्वीचा कसा कोणता फरक पडलेला? फरक बराचसा पडलेला आर्थिक दृष्टिकोनातून, राहणीमानातून, सगळ्या आणि उद्योगामध्ये त्यांना प्राधान्य आम्ही दिलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक आगरी माणूस नोकरी न करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि उद्योगामध्ये प्रगती करण्याचं ठरवलेलं आहे. साळवी साहेब, विरारमध्ये त्या जी रिसॉर्ट तोडण्यात आलं त्याचा एक अर्ज तुमच्याकडे देण्यात आलेला आहे, त्या बाबतीत काय तुम्ही आदेश देणार? त्या बाबतीत आम्ही लढा देऊ. त्यांना रिहॅब करू, आम्ही त्यांना पुनर्बांधणी करू आणि त्यांना रिहॅब करू. आणि ते कोळी समाजाचे आहेत, त्यांना न्याय मिळाल्याशिवाय तिकडून आगरी सेना काय म्हणजे कशा पद्धतीने आंदोलन करणार? आंदोलन करू किंवा न्यायाच्या दृष्टीने कोर्टात जाऊ. आंदोलन साहेबांच्या गाईडलाईननी काम करू आणि तिथे ज्या प्रकारे प्रशासनाला झुकायला लागेल आणि त्यांना रेग्युलर जवळजवळ 300 रिसॉर्ट आहेत जे माझ्या भूमिपुत्रांचे आहेत, माझ्या कोळी बांधवांचे, आगरी बांधवांचे रेग्युलाइज करण्यासाठी, कोळी बांधवांचे, आगरी बांधवांचे त्यांना रेग्युलाइज करण्यासाठी जे जे करायला लागेल आणि कशा प्रकारे MIDC मध्ये बसवता येतील किंवा काय करता येईल त्याची आम्ही चाचपणी करत आहोत. सिनियर कौन्सिल त्याच्यावर काम करत आहेत आणि त्याच्यातून काल कमिशनर साहेब आणि काही वरिष्ठ ब्युरोक्रॅट्स बरोबर चर्चा झाली आणि त्याच्यातून मार्ग निघेल असं मला वाटतं आणि त्यांना ज्या चुकीच्या पद्धतीने तोडण्यात आलेल्या त्याने ते परत पुन्हा बांधणी होईल असं वाटतं. नाही झालं तर माननीय राजारामजी साळवींच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या गाईडलाईननी तिकडे प्रचंड मोठं आंदोलन उभारू. उल्हासनगर बेकायदेशीर ठरवला होता, परंतु तेव्हाच्या सरकारने त्यांना न्याय दिला आणि त्यांच्या बिल्डिंग रेग्युलाइज करून त्यांना परवानगी दिली. अशा पद्धतीची या धर्तीवर आम्ही तो मुद्दा लावणार आहोत आणि ह्यांना देखील त्याच पद्धतीने न्याय द्या असं सांगणार आहोत. सर्वप्रथम आगरी सेनेच्या 38व्या वर्धापन निमित्त सर्वांना शुभेच्छा तुमच्या माध्यमातून देण्याचा तुम्ही. आणि आता ह्याची पुढची वाटचाल अशी असेल का आता आगरी सेनेचे
तालुकास्तरीय आम्ही मार्गदर्शन शिबिर ठेवणार आहे. त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणारे युवकांना कसं कुठल्या प्रकारचे राबवता येतील कोणत्याही गाव आणि गाव भेट मोहीम देखील आता आम्ही सुरू करणारच आहोत. युवकांसाठी काय आव्हान? युवक पुढे मागे पडू का त्यांच्या नाही पडत आहे. आगरी युवक आता उलट जागृत झालेले आहे मी म्हणेन, आणि ह्याच्याहून जोमाने आगरी युवक आता काम करायला लागले व सक्रिय झाले आगरी सेनेमध्ये. जसं सरांनी सांगितलं की मुंबई, ठाणे, पालघर हे सगळं आगरी लोकांचे होते, पण आता सध्या हे अल्पसंख्याक झाले. त्यांच्यासाठी आपल्याकडून काय करायचं? त्यांच्यासाठी आता काय त्यांना जे योग्य ते मार्गदर्शन करून कसं न्याय मिळवता येईल त्याच्यासाठीच तर आगरी सेना निर्माण झालेली आहे आणि तेच करत राहील. ह्याच्या पहिला देखील तेच करत आलेले आहे. नाही, अजून सुद्धा घोडबंद पट्टा किंवा अजून आजूबाजूचा होळा. पट्टा जिथे जमिनी हा. विकायला काढलेल्या आहेत त्या संदर्भात तुम्ही काय करणार आहात? आता विकायला काढले त्यांच्यासाठी काय करायला लागणार तुम्ही सांगा आता काय करायचं ते. कारण जे असं विकत आगरी आणि कोळी हा, मग ते त्यासाठी तर संपर्क संदेश चालला. आज माननीय आगरी राजाराम साळवींनी दिलेले आहे ते का जे जमिनी विकल्या गेलेल्या होत्या त्या विकू नका, डेव्हलपमेंट स्वतःच करा हेच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या लोकांनी ज्या विकल्या आहेत त्या लोकांनी त्याच्या 3 पट जमीन शहराच्या बाहेर घेतलेली. उदाहरणार्थ शहापूर, मुरबाडला हे जेवढे पण घोडबंदचे शेतकरी होते जुने भाईंदर तेवढ्या सगळ्यांचे तुम्ही बघाल तर 100-150 एकर प्रत्येकाचे तिकडे झालेले आहेत. कारण का इथे त्यांच्या जमिनीला जास्ती भाव असल्यामुळे तिथे कमी असल्यामुळे जास्ती एक करतात. आता पूर्वीपेक्षा जास्ती शेतकऱ्यांकडे जमीन आली आहे गावापेक्षा. कारण का व्हॅल्युएशन ऑफ लँड इकडचं आणि तिकडच्या व्हॅल्युएशन मध्ये जास्त भरपूर फरक आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त जमीन इकडची जमीन विकून लोकांनी फार्म हाऊस बांधले, काही बरेच रिसॉर्ट बांधायला घेतलेत, काही वॉटर पार्क बांधायला घेतलेत. तर वीकेंडचे जे पण बिझनेस आहेत ते आता आमचे लोक तिथे चालू केले.